आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. समजा उद्या तुमचा जॉब गेला किंवा तुम्ही हाऊसवाईफ आहात किंवा तुमच्या करिअरमध्ये गॅप आलाय, तर तुमच्याकडे अशी कोणती एक स्किल आहे ज्यामुळे तुम्हाला पुन्हा उभं राहण्यासाठी मदत मिळेल? जर का उत्तर नाही आहे, तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी अशा 5 डिजिटल स्किल्सबद्दल बोलणार आहे, ज्यामुळे मला असं वाटतं 2026 मध्ये प्रत्येक स्त्रीने हे स्किल्स शिकायलाच हवे. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. मी आहे मृदुला आणि जर तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर इथे मी फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग, AI, करिअर रिस्टार्ट आणि माझी मदरहूड जर्नी या सगळ्यांबद्दल अगदी सोप्या मराठी भाषेत सांगते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि खरं सांगू का, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण म्हणजेच की मला रोज खूप स्त्रियांचे किंवा न्यू मॉमचे मेसेज येत राहतात की ताई मला सुद्धा करायचं आहे काहीतरी जे घरातून मी करू शकते किंवा कुठून स्टार्ट करू हे मला समजत नाही आहे, किंवा असे कोणते स्किल्स आहे जे मी शिकू शकते. तर येस, मी माझ्या अनुभवातून असे 5 डिजिटल स्किल्स सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही लिटरली घरी राहून खूप छान इन्कम सोर्स क्रिएट करू शकता. आणि मला मनापासून वाटतं की प्रत्येक स्त्रीने ह्या स्किल्स शिकायलाच हव्यात, कारण ह्यामुळे तुमची ओळख तर बनतेच, सोबतच तुम्हाला एक कॉन्फिडन्स बिल्डअप होतो जो कदाचित करिअर गॅपमुळे किंवा अनेक वर्ष हाऊसवाईफ राहिल्यामुळे जो खूप जास्त लो होऊन जातो. त्यामुळेच मला असं वाटतं की तुमच्यापैकी प्रत्येक महिलेने, जर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच हा शेवटपर्यंत पहा, बिकॉज ह्यातलं प्रत्येक एक स्किल तुमच्यासाठीच आहे आणि तुम्ही ह्यातून खूप छान इन्कम जनरेट करू शकता. चला तर मग आपल्या मेन मुद्द्याला स्टार्ट करूया. ह्यातली पहिली स्किल आहे ती म्हणजेच की AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता AI ऐकलं की बरेच जणी म्हणतात की मृदुला हे काही आपल्या बसचं नाही आहे, किंवा हे इंजिनियर्ससाठी आहे, किंवा हे तर कोडिंग आहे. पण खरं सांगू, असं ऐकल्यानंतर मला सुद्धा हसायला येतं, कारण एक वेळी मी सुद्धा असाच विचार करायचे. पण जेव्हा मी ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तेव्हा मला समजलं की AI म्हणजे कोडिंग नाही, AI म्हणजे एक आपला स्मार्ट असिस्टंट आहे. समजा तुम्हाला एखादी इंस्टाग्रामची पोस्ट बनवायची आहे, किंवा एखादी यूट्यूब स्क्रिप्ट लिहायची आहे, किंवा एखादा व्हॉट्सअपचा मेसेज बनवायचा आहे, तर ह्या सगळ्यामध्ये AI म्हणजेच हे टूल जे तुम्ही वापरू शकता आणि हे तुमचं स्मार्टली मदत करतं. आता तुम्ही म्हणाल की मृदुला, पण ही स्किल नक्की माझ्यासाठी आहे का? तर येस, जर का तुम्ही हाऊसवाईफ असाल आणि दिवसातून 1 ते 2 तास काढू शकत असाल तर नक्कीच तुम्ही स्वतःसाठी ह्याचा खूप छान वापर करू शकता. जर का तुम्ही वर्किंग वुमन असाल तर जॉबसोबतच स्वतःला एक फ्युचर रेडी अपग्रेड करायचं असेल तर डेफिनेटली ही स्किल तुमच्यासाठी आहे. आणि जर का तुम्ही न्यू मॉम असाल तर बाळ झोपल्यानंतर थोडा वेळ म्हणजे 1 ते 2 तास स्वतःसाठी जर दिले आणि अशा काही स्किल शिकल्या तर डेफिनेटली हे तुमच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे माझ्या व्हिडिओ स्क्रिप्ट्स किंवा माझ्या कंटेंट प्लॅनिंगसाठी मी स्वतः AIचा वापर करते. आधी ह्याच गोष्टींसाठी मला लिटरली 2 ते 3 तास लागायचे, बट आता तेच काम खूप स्मार्टली कमी वेळात होतं. म्हणूनच आज मला वाटतं AIला घाबरू नका, तर AI वापरायला शिका, कारण उद्या जाऊन नक्कीच AIमुळे जॉब रिप्लेस होतील. बट जर तुमच्याकडे हे स्किल आहे तर डेफिनेटली तुम्हाला तुमचा जो जॉब असणार आहे तो सिक्युअरच असणार आहे, बट सोबतच हे स्किल्स तुम्हाला अपग्रेडेशन द्यायला खूप मदत करतील. आता आपण बोलूया स्किल नंबर 2 म्हणजेच कंटेंट क्रिएशन. ही माझी पर्सनल फेवरेट आहे. आता कंटेंट क्रिएशन म्हणजेच काय? फक्त डान्स रील बनवणं नाही, फक्त कॅमेरासमोर बोलणं नाही, तर कंटेंट क्रिएशन म्हणजे तुमचं नॉलेज किंवा तुमच्याकडे एखादा असणारा अनुभव किंवा तुमची स्टोरी लोकांपर्यंत पोहोचवण्याची कला. आज इथे एक गोष्ट मी तुम्हाला खूप मनापासून सांगते की इथे तुम्हाला परफेक्ट असण्याची अजिबात गरज नाही आहे. बिकॉज मी जेव्हा माझा फर्स्ट व्हिडिओ शूट केला होता तेव्हा मी सुद्धा खूप नर्वस होते आणि त्याचसोबत मी कितीतरी रिटेक केले, कितीतरी व्हिडिओज डिलीट केले आणि अजूनही मला आठवलं तरी हसू येतं, कारण जर त्यावेळी मी असा विचार केला असता की नाही एखादा परफेक्ट वेळीच मी हे बनवेन तर आज कदाचित मी इथे तुमच्यासमोर नसेल. जर तुम्ही विचार करत असाल की हे माझ्याकडून होईल का, तर तुमचा पहिला व्हिडिओ काढा आणि हळूहळू सगळ्या गोष्टी शिकता येतील. चला तर वळूयात आपल्या स्किल नंबर 3 कडे, म्हणजेच फ्रीलान्सिंग. आता हा शब्द ऐकला की बऱ्याच जणांना वाटतं की ह्यासाठी खूप मोठा एक्सपिरियन्स लागतो किंवा खूप जास्त बजेट लागतं, तर असं अजिबात नाही आहे. समजा तुम्हाला कॅनवा वापरता येतो, किंवा तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग येतं, किंवा तुम्हाला सोशल मीडिया हँडल करता येतं, किंवा AI टूल्स वापरता येतात, तर तुम्ही तुमचे हे जे स्किल्स आहेत ते इतरांच्या मदतीसाठी वापरून तुम्ही त्यांच्याकडून ह्यातून खूप छान इन्कम क्रिएट करू शकता. म्हणजेच की एका कंपनीमध्ये कायमस्वरूपी एक जॉब करण्यापेक्षा तुम्ही मल्टिपल क्लायंटसोबत हे प्रोजेक्ट करू शकता. आणि मला ह्या स्किलमधली सर्वात आवडणारी गोष्ट काय माहिती आहे, ती म्हणजे टाईम फ्लेक्सिबिलिटी. जर का तुम्ही हाऊसवाईफ असाल तर तुम्ही तुमच्या वेळेनुसार हे काम करू शकता, आणि जर का तुम्ही एक न्यू मॉम असाल तर डेफिनेटली ही तुमच्यासाठी खूप उपयुक्त स्किल ठरणार आहे.
पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की फ्रीलान्सिंग शिकण्याआधी तुमच्याकडे स्किल असणं खूप गरजेचं आहे, कारण जे क्लायंट आहेत ते तुमच्या वेळेसाठी पैसे नाही देत, ते तुमच्या स्किल्ससाठी देत. आता वळूयात आपल्या चौथ्या स्किलकडे, ते म्हणजे स्किल नंबर 4, अफिलिएट मार्केटिंग. आता हा शब्द ऐकला की बऱ्याच जणी मला विचारतात की मृदुला, हे खरंच आहे का, किंवा हे MLM आहे का? तर मी तुम्हाला खरं सांगू, आजही मला हा प्रश्न रोज विचारला जातो, पण मी तुम्हाला सोप्या भाषेत सांगते. समजा तुम्ही एखादा चित्रपट पाहिला आणि तुम्हाला तो खूप आवडला, तर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना म्हणता राईट की एकदा हा नक्की बघ. किंवा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटला गेलात आणि तुम्हाला ते रेस्टॉरंट खूप आवडले, तर तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांना नक्की रिकमेंड करता की इथे एकदा जाऊन नक्की बघ. तर सांगायचा मुद्दा हा की आपण रोज रिकमेंडेशन्स देत असतो. अफिलिएट मार्केटिंग ही जवळपास अशीच काहीशी संकल्पना आहे. पण फरक फक्त एवढाच आहे की ज्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसेसवर तुम्ही स्वतः पहिले विश्वास ठेवता, तीच गोष्ट तुम्ही योग्य लोकांपर्यंत पोहोचवता. पण माझ्यासाठी इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहिती आहे? ते म्हणजे ट्रस्ट, विश्वास. बिकॉज लोक तुमच्याकडून ती प्रोडक्ट किंवा सर्व्हिस तेव्हाच घेतात जेव्हा ते तुमच्यावर विश्वास ठेवतात. म्हणूनच मी कधीच अशी गोष्ट रिकमेंड करत नाही जी मी स्वतः वापरलेली नाही किंवा ज्यावर माझा स्वतःचा विश्वास नाही. माझ्या मते अफिलिएट मार्केटिंग म्हणजे फक्त सेल्स नाही, तर आधी विश्वास आणि त्यानंतर रिकमेंडेशन. आता वळूयात शेवटच्या स्किलकडे, स्किल नंबर 5, म्हणजेच की पर्सनल ब्रँडिंग, जी की माझी पर्सनल फेवरेट आहे. आणि मला असं वाटतं पर्सनल ब्रँडिंग ही या सगळ्या स्किल्सपेक्षाही खूप जास्त महत्त्वाची स्किल आहे. आता पर्सनल ब्रँडिंग म्हणजे रोज फोटो टाकणं किंवा फेमस होणं हे नाही, तर पर्सनल ब्रँडिंग म्हणजेच की लोकांनी तुमचं नाव ऐकल्यानंतर त्यांच्या मनात एक विश्वास निर्माण होणं. आज जर कोणी माझ्या व्हिडिओवर कमेंट करतं की ताई तुझं बोलणं खूप खरं वाटतं, तर ते माझ्यासाठी कुठल्याही व्ह्यूजपेक्षा खूप जास्त मोठी गोष्ट आहे. कारण लोक फक्त रिझल्ट पाहून कनेक्ट होत नाहीत, तर ते स्टोरीशी कनेक्ट होतात. त्यामुळेच मी माझा जो काही प्रवास आहे तो तुमच्यासमोर जसाच्या तसा मांडते. माझी NICUची जर्नी म्हणा किंवा प्रेग्नन्सीमध्ये घेतलेला डिसिजन, त्याच्यानंतर बाळाला झोपवल्यानंतर जे काही मी शिकायचे स्किल्स, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासमोर जशाच्या तशा मांडते. आणि हे पाहिल्यानंतरच एखादी महिला जी माझा व्हिडिओ पाहते ती नक्कीच मनात म्हणते की अरे ही करू शकते ना, तर नक्कीच मी सुद्धा करू शकते. आणि मला असं वाटतं की ही जी पर्सनल ब्रँडिंग आहे ना, ह्याची खरी ताकद हीच आहे. तर आज आपण 5 स्किल्सबद्दल बोललो, ते म्हणजेच AI, कंटेंट क्रिएशन, फ्रीलान्सिंग, अफिलिएट मार्केटिंग आणि 5वे म्हणजे पर्सनल ब्रँडिंग. आता यापैकी प्रत्येक एक स्किल वेगळी आहे, पण या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजेच की हे स्किल्स एकत्रितपणे कधीच तुमच्या आयुष्यात एका दिवसात बदल घडवणार नाहीयेत. तर हे स्किल्स जेव्हा तुम्ही शिकायला सुरुवात करता, त्यावेळेला सगळ्यात पहिले तर तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि त्यानंतर तुमचे विचार बदलतात. आणि जेव्हा विचार बदलायला सुरुवात होते, तेव्हा खरी आयुष्य बदलायला सुरुवात होते, असं मला पर्सनली वाटतं. मला स्वतःला ह्या स्किल्समुळे खूप काही शिकायला मिळालं. मी आजही शिकतेच आहे आणि पुढेही शिकत राहणार आहे. म्हणून तुम्ही आज एकच निर्णय घ्या की ह्या सगळ्या स्किल्स मी एकत्रितपणे एकाच दिवशी शिकणार नाही, पण एक स्किल मी आजच शिकायला सुरुवात कर. आणि जर हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की मृदुला सुरुवात कुठून करू, तर घाबरू नका. कारण मी सुद्धा एकेकाळी अशाच ठिकाणी उभी होते जिथे मला सुद्धा समजत नव्हतं की सुरुवात कुठून करायची. पण योग्य स्किल्स मिळाले, त्यानंतर मार्गदर्शन मिळालं, योग्य प्लॅटफॉर्म मिळाला आणि ह्यानंतर माझं आयुष्य खऱ्या रीतीने बदलायला लागलं. म्हणूनच जर तुम्हालाही मी ज्या प्लॅटफॉर्मवरून हे सगळे स्किल्स शिकले ते शिकायचे असतील किंवा जाणून घ्यायची इच्छा असेल, तर मला कमेंटमध्ये गाईड असा रिप्लाय करा. मी स्वतः तुम्हाला स्टेप बाय स्टेप रोडमॅप पाठवेन. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत घरातून काम करायचे पण नक्की कोणती स्किल शिकायची. तर ह्यासाठी चॅनलला बेल आयकॉन जे आहे ते प्रेस करून ठेवा, जेणेकरून माझ्या नेक्स्ट व्हिडिओची जी काही नोटिफिकेशन आहे ती तुम्हाला नक्की येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, शिकत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवायला कधीही विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.